जगह है। नाही, दुर्दैव ह्या गोष्टीचं का त्यांचं अकाली आपल्यातून ते निघून गेलेले आहेत आणि मराठवाड्याला एक नवीन दिशा द्यायचं काम विलासराव त्यांच्या काळात केलेलं आहे. मराठवाड्यातील तरुणांना सगळ्यांना एकत्रित घेऊन एक मराठवाडा सुजलाम कसा होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. गोदावरीचं वाहून जाणारं पाणी बॅरेजेसमध्ये बांधून गोदावरीवर बांधून त्यांनी पाणी अडवलं. किती दूरदृष्टीपणा होता त्या माणसाचा. कारण वाहून जाणारं पाणी आंध्रात जात होतं, ते त्यांनी अडवलं ना. आज गोदावरी पात्रामध्ये आज सुद्धा पाणी आहे. असा नेता ज्यांनी सगळ्याला घेऊन चाललेला आहे. जाती धर्माचे तिथं कधी भेदभाव नव्हते. असा नेता आज आपल्यातून निघून गेलेला आहे. औरंगाबादसाठी त्यांनी जिल्हा क्रीडांगण दिलं, कॅन्सर हॉस्पिटल दिलं, सगळे ओव्हरब्रिजेस जितके बी आहे ते त्यांच्या काळात झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेंद्र बिडकीन कॉरिडॉर जो निर्माण केला आहे हा त्यांच्या काळात मंजूर झालेला आहे. पण त्यांना ती दूरदृष्टी होती का शेंद्रातून आपल्या बिडकीनला आपण एकत्रितपणे कुठेतरी MIDC आणली पाहिजे. आणि त्याच्यामुळे आज हा सगळा बदल औरंगाबाद जिल्ह्याचाच नव्हतं, मराठवाड्याचा होणार आहे. सर, स्वर्गीय विलासरावजी देशमुखांच्या स्मृतीला उजाळा देताना आज संपूर्ण मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा तर आहे, पण मराठवाडा ही या गोष्टींचा विसर पडतोय असं वाटत नाही. हे खरंच आहे, विसर पडतच आहे त्यांच्या नावाचा. तर तुम्ही आठवा, एकदा ते मनोहर जोशी आणि विलासराव एका गोपीनाथ मुंडे एका कार्यक्रमात होते. त्यावेळेस त्यांनी गोपीनाथ मुंडेंना सांगितलं होतं, ते सत्तेत होते, का तुम्ही आज उपमुख्यमंत्री झालेले आहात ते काही आरक्षणामुळे झालेलं नाही आहेत, ते तुमच्या कर्तृत्वामुळे झालेलं आहेत. आणि आम्ही देशमुखमध्ये बी गरीब असतात म्हणे, तर म्हणजे आर्थिक निकषावर हा आरक्षणाचा मुद्दा केला पाहिजे. हा त्यावेळेसचा त्यांचा दृष्टिकोन. कारण की आज जे होऊ लागले जातीपातीमध्ये भेदभाव करून त्या आरक्षणामधून भांडण निर्माण केलेले आहेत, बाकी काही झालेलं नाही. आपण गोपीनाथराव मुंडेंचं नाव काढलं तर त्यांची मैत्री सर्वश्रुत होती. त्यांचे सर्वच राजकीय पक्षांची एक चांगले मधुर संबंध होते. या संबंधाकडे कसं बघायचं, आजचे आणि त्या काळचे राजकीय संबंध कसं बघतात? आपणही मंत्री राहिलेला आहात. नाही, मी मंत्री तो त्याच्या काळातच होतो आणि फोनवरून मंत्री झालेलो मी आहे. विलासरावची गोपीनाथरावची जी मैत्री होती ती राजकारणापेक्षा वेगळी होती. त्याचा एक प्रसंग मी सांगेल. खरं म्हणजे आता सांगायला हरकत नाही, दोघं नाही आहेत. पण नागपूरचं अधिवेशन होत असताना प्रमोद शेंडे काँग्रेसचे उपसभापती उमेदवार होते आणि धुळ्याचे काय नाव हां, ते BJPचे युतीच्या आघाडीचे होते. मला लॉबीमध्ये गोपीनाथराव भेटले. तुझ्या मित्राला सांग म्हणे का तुमचा कॅन्डिडेट पडतोय. का पडतो त्यांच्या लक्षात आलं असेल. मी बाकी नाव नाही सांगत, तुला काय सांगायचं तिथे जाऊन सांग. मी ती गोष्ट त्यांना सांगितली, सगळ्याला बाहेर काढलं. म्हणजे साहेब असं असं माझ्या कानावर आलेलं आहे आणि हे तुम्हाला शरद पवार साहेबांना सांगावं लागतं, नाही तर त्यांचे 15 ते 20 आमदार हे विरुद्ध मतदान करणार. पवार साहेबांना सांगितल्यावर त्यांनी ते सगळं बंड थांबवलं आणि प्रमोद शेंडे निवडून आलं. खरं म्हणजे हा एक न सांगण्याचा विषय, पण विलासरावची त्यांची मैत्री इतकी घट्ट होती, राजकारणाच्या पलीकडे त्यांनी एक दुसऱ्याला मदत केली. तर असं वाटतंय का आता महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री पुन्हा लाभले नाही? खरं म्हणजे आमच्याकडून अपेक्षा अमित देशमुखच्या होत्या, विलासरावच्या नंतर ते ही बाजू सांभाळतील. परंतु मराठवाड्याचं दुर्दैव आहे, मराठवाड्यामध्ये लातूर आणि नांदेडच्या नंतर नवीन नेतृत्व काही कुठं तयार झालं नाही. आणि अशा पद्धतीनं एक बॅकलॉग नेत्यांचा सुद्धा मराठवाड्यामध्ये झालेला आहे. तर आज त्यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण करताना काय वाटतं?
ते आम्हाला तर एकच वाटतं की मराठवाड्याचा हा नेता ज्यांनी मराठवाड्यासाठी आपलं आयुष्य वेचलं, कार्यकर्त्यांसाठी आपलं आयुष्य वेचलं. कॅन्सर हॉस्पिटलसारखं इथं आज 16 जिल्ह्याचे लोक तिथे येतात. त्या कॅन्सर हॉस्पिटलला त्यांचं नाव देण्यात यावं आणि एक तिथं विलासरावचा पुतळा उभारण्यात यावा या दृष्टीनं आम्ही ठरावसुद्धा दिलेला आहे, हे सुद्धा केलेलं आहे. पण शासनाला आता माझी विनंती राहील सगळ्यांच्या वतीनं, मराठवाड्याच्या भूमिपुत्राच्या वतीनं, का विलासरावचं नाव लौकिक या औरंगाबाद शहरात होण्यासाठी जिल्हा क्रीडा गट असेल किंवा कॅन्सर हॉस्पिटल असेल, इथं त्यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा आणि कॅन्सर हॉस्पिटलला त्यांचं नाव देण्यात यावं. हीच त्यांना श्रद्धांजली. धन्यवाद सर. थँक्यू.